दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या सोनेगाव राजा गावातून गेल इंडिया कंपनीचे गॅस पाईपलाईन जात असून आजच्या बाजार भावापेक्षा 4 पट भाव शेत जमिनीचे संपादन करताना मिळावा या मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद नागपूरचे माजी सदस्य दिनेश भाऊ ढोले यांच्या नेतृत्वामध्ये आज मोठे आंदोलन सोनेगाव राजा येथे करण्यात आले। गेल इंडिया कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिनेश भाऊ ढोले यांचे म्हणणे न ऐकता मुजोरी करीत आणि पोलिसांच्या दडपशाहीने येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर अक्षरशः जेसीबी फिरवत उभे पिकं नष्ट केली। या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पिकातील चना, हरभरा आणि टमाटरची शेती पूर्णतः उद्ध्वस्त करीत या ठिकाणी जेसीबीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मध्ये या ठिकाणी सुरू झाले। नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक संतोष गायकवाड तसेच पीआय दुर्गे यांनी दडपशाही करीत गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कामाला संरक्षण देत आंदोलनकर्ते दिनेश भाऊ ढोले व त्यांच्या समर्थक शेतकऱ्यांना अक्षरशः पोलीस व्हॅनमध्ये कोंबत आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि मौदा पोलीस स्टेशन येथे त्यांना डिटेन करण्यात आले। आजच्या या घटनेतून शासन व प्रशासनाची दडपशाही व शेतकऱ्यांवर अत्याचार दिसून आला। केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादन करताना 1958चा जुना कायदा आता बदलण्याची आणि त्याच्यामध्ये बदल करण्याची अत्यंत गरज असून या घटनेचा शेतकऱ्यांकडून तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश भाऊ ढोले हे आज शेतकऱ्यांच्या मागणीसाठी अत्यंत आक्रमक दिसले। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याचबरोबर पोलिसांनी येथील महिला शेतकऱ्याच्या मुलाच्या मानगुटीला पकडून जबरदस्ती त्याला शेतातून ढकलत पोलीस व्हॅनमध्ये बसविले। या अमानुष घटनेचा सर्वांनी विरोध केला आणि या विरोधामध्ये लवकरच कोर्ट आणि जमिनी स्तरावर मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा दिनेश भाऊ ढोले यांनी दिला। येथील महिला शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की त्यांना शेतातील गहू चना पीक कापण्याची मुभा द्या, परंतु गेल कंपनीच्या मुजोर अधिकारी व नागपूर ग्रामीणच्या पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता हातात आलेले शेतकऱ्यांचे पीक हे जेसीबीने उद्ध्वस्त करीत शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार केला। कोण आहे ते यांचे ऑफिसर? मला खूप कशी नाही जाऊ जाऊ मला खूप कशी नाही मी समजायला पाहिजे ना। माल आहे थांबा काय तुम्हाला माल आहे नाही पण माझा माल निघून 8 दिवसांनी काय फरक पडतो सर? अरे तुम्हाला सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे, सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे, पण तुम्ही लोकांनी आता कापून घ्यायला पाहिजे ना। ते जना तो हिरवा कापून का सर? तुमची पण शेती तुमच्याकडे शेती असेल ना। तुम्हाला सर्वांना कापायलाच नाही आला सर। मोबदला मिळणार आहे तुम्हाला, तर मोबदला हत्या केली झाली ना मालाची। तुम्हाला त्यांनी मोबदला मिळणार आहे। तुम्ही सांगा मोबदला निघून आहे तुमचा। आम्ही एवढी मेहनत केली ना, याही मालाचा निघणार आहे, याही मालाचा मोबदला होणार अंदर आगे जो वाला खेत है उसमें जितना जरूरत है उतना ही दो, उससे ज्यादा नहीं लेंगे। हाँ उसका थोड़ा चने का फसल बच जाए। अभी जितने पे काम चला रहा है उतना ही काम पड़ा। नहीं रे वो जब तक चने में ये आता नहीं तब तक उसको नहीं उखाड़ सकते, हरा है ना वो अभी। की खेती।
रस्त्यावर चालवायला बंदी झाली. बरं मी दिलीप नामदेवराव तुपकर, सोनेगावच्या कास्तकार. आमची तक्रार आहे. तक्रारीबद्दल मागील 2 वर्षापासून आमचे इथले लोकप्रतिनिधी, आम्ही कास्तकार, गेल कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत अनेकदा चर्चा केल्या, बैठका केल्या, पण त्यात काही निष्कर्ष झालेलं नाही. आमची मागणी अशी आहे की आपण फक्त 10 पैसे देऊन आमची जमीन तुम्ही हडपून राहिले आहे. फक्त 10 पैसे, 1 रुपया अगर किंमत आहे तर 10 पैसे देत आहे आणि ती जमीन आमच्या उपयोगात येणार नाही. ते म्हणतात की जमीन तुमच्यापाशी आहे पण ती वापरताच येत नाही, तर त्याचा का फायदा. इथे झाडं लावता येणार नाही, विहीर खोदता येणार नाही आणि आजूबाजूला घरही बांधता येणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पर्याप्त मुआवजा काही लोकांना दिलेला आहे. आणि आम्हाला त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं की बाबा शासनाकडे असं आम्ही ऐकलं की समृद्धीला 4 पट पैसे दिले, आम्हालाही द्या. आमची मागणी आहे त्यांच्याकडे. आता तुमची मागणी काय नेमकी? किती मुआवजा मिळाला पाहिजे तुम्हाला? जो इथे 50 लाख रुपये एकर जमीन आहे त्याच्या 4 पट आम्हालाही भाव भेटायला पाहिजे. जर समजा गेल कंपनीने तुम्हाला पर्याप्त मुआवजा दिला नाही आहे तुमच्या मागणीप्रमाणे, तर पुढची भूमिका तुमची काय राहणार आम्ही आहे? काम होऊ देणार नाही. त्यासाठी इथे काही हो, पब्लिक ला खराब होऊ शकते, इथे लोक आडवे येऊन झोपू शकतात, मरू शकतात, तरी आम्ही तयार आहोत, बलिदान द्यायला तयार आहोत, पण हे काम होऊ देणार नाही. पाईपलाईन गव्हर्नमेंटचं काही काम आहे तर व्हायला पाहिजे, पण ती कुणाच्या शेतीमधून किंवा कुणाचे घर तोडून नाही झालं पाहिजे. बाय रोडने न्यायला पाहिजे, नदीच्या काठाने न्यायला पाहिजे. म्हणजे डायव्हर्ट करावा पाईपलाईनचा मार्ग, अशी तुमची मागणी आहे. आणि डायव्हर्ट नसलही होत, एखाद्या ठिकाणी खूप अडचण झालं तर त्या कास्तकाराला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, जेणेकरून त्याचं भविष्य आणि त्याचा परिवार योग्यरित्या जगू शकला पाहिजे. तुमचं काय नाव आहे? चंद्रकांत हेवट, सोनेगाव राजा, माजी सरपंच. काय नाव आहे तुमचं? विकास मधुकर चौधरी. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे साहेब, हे पाईपलाईन जशी तिकडून रोडनं आणली त्या हिशोबाने साहेब हिला डिवाइड करून साहेब रोडनं न्यावी. नाही जात असून साहेब तर आम्हाला योग्य तो साहेब मोबदला द्यायला पाहिजे. योग्य मोबदला तरी तुमची मागणी काय आहे? किती भेटला पाहिजे? हेच आहे साहेब, बाजारभावानुसार 4 पट आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. जर बाजार भावापेक्षा 4 पट अधिक मोबदला तुम्हाला नाही भेटला तर पुढची भूमिका काय राहणार? आम्ही सर पाईपलाईन जाऊ देणार नाही. पोलीस प्रोटेक्शन गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आहे, शासन तुमच्या सोबत नाही. काय करावं तुम्ही? आम्ही काही करणार नाही सर. आम्ही सर ते मशीन लावून साहेब त्याचं झोपून जाईन साहेब. समोर साहेब जो स्पॉट आहे साहेब तिथून नेऊन राहिले साहेब, त्या ठिकाणी आम्ही झोपून जाईन. दिनेश भाऊ, तुमच्या या 5 गावामधनं गेल कंपनीची गॅस पाईपलाईन चालली आहे, तर या ठिकाणी आता तुमची भूमिका काय आहे? जोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही त्यांच्या जमिनीचा, तोपर्यंत काही इथून आम्ही काम करू देण्याच्या मानसिकतेत नाही आहे. माझ्यासोबत असंख्य शेतकरी आहे या ठिकाणी. गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन घेतलं आहे, परंतु शेवट 7/12 हा शेतकऱ्याच्या नावावर आहे. आणि शासनाचं जर का कोणती योजना राबवायची असेल तर विकासाच्या विरोधात आम्ही कदापि नाही, परंतु शेतकरी हा सर्वप्रथम या देशाचा अन्नदाता आहे आणि त्याला वाचवणं खऱ्या अर्थाने या ठिकाणी काळाची गरज आहे. म्हणून माझं या ठिकाणी या परिसरातील जनप्रतिनिधी या नात्याने माझं शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा. शेतकऱ्यांसाठी तुमची नेमकी मागणी काय आहे? त्यांच्या बाजारभावाच्या मूल्यांकनाप्रमाणे 4 पटीनं त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. नाही मोबदला त्यांच्या ॲक्टनुसार नसेल देता येत तर त्यांनी ज्याप्रमाणे मुंबईपासून नागपूरपर्यंत गॅस पाईपलाईन महामार्गाच्या लगत आणली, त्याचप्रमाणे समोर महामार्गाच्या लगत समोर ज्या ठिकाणी न्यायची आहे त्या ठिकाणी घेऊन जावी. म्हणजे पाईपलाईन ही डायव्हर्ट करावी अशी तुमची मागणी आहे? एकतर डायव्हर्ट करावी, नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या योग्य मोबदला त्या जमिनीचा द्यावा, तर शेतकरी नेऊ देण्यास तयार आहे. आज या ठिकाणी गेल इंडिया कंपनीचे अधिकारी तुमच्यासोबत चर्चेसाठी उपस्थित होते, मात्र त्यांच्याकडनं कुठेही सकारात्मक भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसलेली नाहीये. तर तुम्हाला काय वाटते की पुढे हे काम तुम्ही होऊ देणार की नाही होऊ देणार? मागील 2 वर्षापासून मी या गेल इंडिया लिमिटेडच्या कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत विविध ठिकाणी चर्चा केला, विविध विभागाला या पत्रव्यवहार केला. जिल्हा परिषद सर्वसाधारणच्या सभेचा ठराव असो, ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे ठराव असो, किंवा माझ्या वैयक्तिक पत्रावरही वेगवेगळ्या विभागाला मी आतापर्यंत जितकेही काही पत्रव्यवहार केले, साधं त्या पत्राचं एकही अजूनपर्यंत त्यांनी उत्तर दिलं नाही. तर आता हे सकारात्मक भूमिका घेतील असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि आजही चर्चेमधनं सकारात्मक त्यांनी काही उत्तर दिलं नाही. माझी शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची माझी या ठिकाणी तयारी आहे. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं आहे आणि काम हे आता
ठरणार आहे म्हणजे होणारच आहे. यासाठी पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून तुमच्यावर कदाचित कारवाई होण्याची सुद्धा आता शक्यता आहे. काय करणार तुम्ही आता पुढे? शेतकऱ्यासाठी जर का माझ्या जीवालाही काही कमी जास्त झालं तरी काही अडचण नाही आहे, कारण शेवट लोकांनीच मला मोठं बनवलं आहे आणि लोकांसाठी सोबत राहणं माझं परम कर्तव्य आहे. पोलीसवाल्यांनी काम करायचं आहे तर करून टाकावं. एखादा माझा जीव जरी घेतला तरी चालेल, काही अडचण नाही मला. सर्वप्रथम या शेतकऱ्यावर लाठीचार्ज करायच्या अगोदर मी पोलीस विभागाला विनंती करेल की सर्वप्रथम माझ्यापासून सुरुवात करावी त्यांनी. किती गावकरी पीडित आहेत? जवळपास या सोनेगावमध्ये 37 आहे आणि माझ्या मतदार क्षेत्रातले जे काही 5 गाव गेले आहेत त्याच्यामध्ये 92 शेतकरी या ठिकाणी पीडित आहेत. करोडो रुपयाच्या जमिनी आहेत. कवडी मोल भावामध्ये जमिनी मारण्याचा हा प्रयत्न आहे. या भागाचे महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे. कुठेतरी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सकारात्मक निर्णय या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये घेण्याची गरज होती असं तुम्हाला वाटते का? भारतीय जनता पार्टीचं केंद्रातही सरकार आहे आणि या राज्यातही सरकार आहे. ते या भागाचे आमदार आहेत, स्थानिक पालकमंत्री आहेत, या राज्याचे मोठे मंत्री आहेत. माझी त्यांना या माध्यमातून विनंती राहील. आम्ही शेतकरीचं शिष्टमंडळ पण भेटायला गेलो होतं या बाबतीत, पण त्यांनी अजूनपर्यंत सकारात्मकता दाखवली नाही. माझी या बाबतीत बावनकुळे साहेबाला एक विनंती राहील, तुम्ही या भागाचे जनप्रतिनिधी आहात, तुम्हाला मोठ्या मताधिक्याने या परिसरातील लोकांनी मतदान केलं. शेवट काही काँग्रेसवाल्याच्या जमिनी जाणार नाही, भाजपवाल्याच्याही जमिनी जाणार आहेत. तर त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं माझं या ठिकाणी बोलणं आहे. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.